महानगरपालिका प्रशासन कर वसुली बेकायदेशीर व पठाणी पद्धतीने करत असून एखाद्या खासगी सावकाराप्रमाणे मिळकतदारांची कर वसुली करत असल्याचे दिसून येते। मिळकतदारांची आबरू घालविणे हे कितपत योग्य आहे आणि मिळकतदार थकबाकी कर भरल्यानंतर गेलेल्या आबरू परत येणार आहे का, असा सवाल करून यापुढे कर वसुली कायदेशीर करा, अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती थकबाकीदार मिळकतदारांना घेऊन जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी निवेदनाद्वारे दिली आहे। मनपा आयुक्तांना मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं दिलेल्या निवेदनात सोलापूर महानगरपालिकेच्या शहरातील मिळकतदारांची कर वसुली 100% झालीच पाहिजे, हा आमचा समितीचा मत आहे। परंतु सोलापूर शहरातील उद्योगधंदे, व्यापारी व कारखाने यांचे उद्योग विविध कारणास्तव संकटात आलेले आहेत, त्यामुळे बेकारीही वाढत आहे आणि उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहे। अशा परिस्थितीत कसेबसे कुटुंबियांचे पालन पोषण चालू आहे, म्हणून कर भरण्यास अडचण निर्माण होत आहे। मिळकतदारांचे आपल्या प्रशासनाकडून पठाणी पद्धत सावकारी पद्धतीने केले जात असल्याचे दिसून येते। उदाहरण, मिळकतदारांच्या घरी आपला कर वसूलदार वारंवार कर भरण्याची धमक्या देतात। शहरातील प्रमुख चौरस्त्यात थकबाकीदारांच्या नावाचा फलक लावले। महाराष्ट्रात प्रसिद्ध असे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते। या यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटका, तेलंगणा, आंध्र व मध्य प्रदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी व यात्रा पाहण्यासाठी येतात। अशा ठिकाणी थकबाकीदारकांची फलक लावण्यात आले। आपले सोमपा उपायुक्त श्री आशिष लोकरे यांनी थकबाकीदार मिळकतदारांच्या घरासमोर तृतीयपंथी यांच्याकडून टाळ्या वाजवितो अशा प्रकारे वक्तव्य प्रसिद्धी माध्यमातून केले आहे। या व इतर अनेक प्रकारे मिळकतदारांची कर वसुली बेकायदेशीरपणे होत असल्याचे दिसून येते, असे नमूद करण्यात आले आहे। सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, पालकमंत्री सोलापूर जिल्हा, जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांना पाठवण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कुराडकर, राजू शिंदे, विश्वनाथ राठोड, मनीष कोमठी, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझ्या सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या माध्यमातून आज उपायुक्त लोकरे साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनाचा विषय आहे मिळकतदारांचा कर वसुली कायदेशीर करण्याबाबत। आमच्या समितीचं स्पष्ट मत आहे की मिळकतदाराकडनं कर वसुली हे 100% झालं पाहिजे, परंतु हे करत असताना सध्याची परिस्थिती 5-6 महिने झाले, कोरोनाचा दुसरा स्वरूप या ठिकाणी दिसण्याचा परिस्थिती दिसत आहे। GBS म्हणून ते रोग नवीन आलेले आहे आणि साथी रोगमुळे संपूर्ण सोलापूर एकदम व्यस्त झालेले आहे, फार मोठ्या प्रमाणात संकटात आहे। कसे बसे जीवन जगण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असताना कर वसुली करण्यासाठी या माध्यमातून एकीकडं बोर्ड लावतात की वसूलदारांचा प्रमुख चौकात, त्याचबरोबर सिद्धेश्वर गड्ड्या यात्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील परराज्यातील लोकसुद्धा या ठिकाणी यात्रा बघायला येतात। अशा ठिकाणी बोर्ड लावलं आणि त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमातून एक आपले लोकरे साहेबांनी स्टेटमेंट केलं की मी केलं ना, आता ते म्हणतात पण प्रसिद्धी माध्यमाने केलं मला काय माहीत नाही म्हणतात, परंतु तृतीय पंथ्यांना घेऊन टाळ्या वाजवतो हे कितपत योग्य आहे। आणि नेहमी वसूलदार दर आठवड्याला महिन्याला 2 महिने फिरत असतो, फिरायला पाहिजे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की मिळकतदार हा तुमचा कर्जदार नाही, मिळकतदार हा तुमचा थकबाकीदार आहे, कर्जदार नाही। सावकाराप्रमाणे मुनापल्लीप्रमाणे पठाणी सावकारप्रमाणे वसूल करणे हा लोकशाहीचा मार्ग नाही आहे। म्हणून आम्ही एक इशारा दिलेला आहे की या माध्यमातून जर आपल्याला कायदेशीर कुठलाही वसुली करा, आम्हाला म्हणणं नाही, आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू, पण इज्जत गेलेले परत इज्जत येणार आहे का, गेलेले प्रसिद्ध परत येणार आहे का, याचा विचार करणे देखील तुमचं काम आहे। म्हणून या मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या माध्यमातून या ठिकाणी आता मी निवेदन दिलेलं आहे। या बाबतीमध्ये योग्य कारवाई झाली ठीक आहे, नाहीतर कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर तिथं हे झालं की काम करण्याचा प्रयत्न केला त्यांनीसुद्धा आम्ही त्यांना कायदेशीर माध्यमातून त्याला विरोध करून तो आणून पाडू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।